यानंतर बातमी नाशिकमधनं आहे। तिकडे नाशिकमध्ये सुद्धा किरकोळ बाजारातले तुरीचे दर नेमके काय आहेत हे आम्ही जाणून घेतले। पाहूया आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांचा हा रिपोर्ट। राज्यभरात शेतकऱ्यांकडे लाखो क्विंटल तूर डाळ पडून असली तरी सुद्धा बाजारात मात्र भाव जरा सुद्धा कमी झाले नाही। नाशिकच्या आता डाळींच्या बाजारामध्ये मी आहे आणि 75 रुपये किलो इतक्या दरानं ग्राहकांना तूर डाळ विकत घ्यावी लागतीये। व्यापाऱ्यांशी आपण या संदर्भात बोललेलो आहे। होलसेलमध्ये साधारणतः 70 रुपये किलोनं व्यापाऱ्यांना डाळ जी आहे ती विकली जाते आणि त्याच्यामुळे ग्राहकांपर्यंत येते। तूर डाळीचे जे दर आहेत ते 75 ते 80 रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत। साहजिक आहे सर्वसामान्यांना प्रश्न आहे की एकीकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर तुरीचं उत्पादन झालंय, सरकारनं विकत घेतल्यानंतर सुद्धा लाखो क्विंटल डाळ अजूनही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पडून आहे आणि असं असलं तरी सुद्धा भाव मात्र काही कमी होताना दिसत नाहीये। त्याच्यामुळे नागरिकांनाही हा प्रश्न पडलाय की मग नेमके भाव का कमी होत नाहीये। ताई मला सांगा काय परिस्थिती आहे डाळीच्या भावांची? या वर्षी पाणी पाऊस चांगला असून सुद्धा शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न असून सुद्धा शेतकऱ्यांनाच नेमका भाव भेटत नाही। जे नोकरदार वर्ग आहे त्यांना परवडतं, पण मग शेतकरी वर्ग स्वतः शेतात राबून सुद्धा त्यांना कमी पैशात काहीच मिळत नाही आणि त्यांचे स्वतः उत्पन्न असून सुद्धा त्याला बाजार नसल्यामुळे ते जास्त निघून उपयोग होतच नाही त्यांना। तुम्हाला असं वाटत नाही का की एवढं मोठ्या प्रमाणात उत्पादन झालंय तर भाव कमी व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे भाव कमी। आमचं काय म्हणणं आहे, आमच्या मालाला बाजार नसल्यामुळे आम्ही सगळे नाराजच आहे। आता शेतकरी आमची एवढी द्राक्षाची बाग आहे पण सगळे 15, 16, 17 बाजार झालेली, आम्हाला परवडत नाही। आम्हाला पावडरी महाग खूप मिळते त्याच्यामुळे आम्हाला अजिबात बाग परवडती नाही। मोदी सरकारनं सगळं आमचं बंद केलेलं आहे शेतकऱ्यांचं, काहीच केलेले नाही शेतकऱ्यांसाठी। अपेक्षा होती बा मोदी सरकार आजचे दिन आ गए नुसते म्हणतात, पण तसं पाहिलं तर नोकरदार वर्गांपेक्षा शेतकरी वर्गाला आजचे दिन नाहीच आहे। त्यांनी शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे बा आणि शेतकरी वर्गावरच सगळं जनता जगती ना, बरोबर आहे की नाही? आपण बघू शकतो खरं तर ही प्रातिनिधिक स्वरूपातली महत्वाची प्रतिक्रिया आहे। शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, परंतु शेतकऱ्यांनी पिकवलेला माल बाजारात आला की तो मात्र महागामध्ये विकला जातो। याची कारणं अर्थात काय आहे हे शोधून काढलं पाहिजे। व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की अजूनही होलसेलच्या बाजारामध्ये तूर डाळ 70 रुपयाच्या आसपास त्यांना खरेदी करावी लागतेय। त्याच्यामुळे ग्राहकांच्या हातात येईपर्यंत 75 ते 80 रुपये किलोने आजही बाजारांमध्ये तूर विकली जातीये। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।